अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय. म्हणे अर्जुना परेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुकेशी करीत आसो जो सर्वदा नित्य तृप्तो अंतःकरण भरितो परी विषया माझी पतितो जेने संग किजे तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी मन राहे तोची स्थित प्रज्ञ होये पुरुष जाणे नाना दुःख प्राप्ती जयासी उद्वेग नाही चित्ती आणि सुखाची अति अडपै जेना अर्जुना तयाचे ठाई काम क्रोध सहजे नाही आणि भया ते नेणे काही परिपूर्ण तो ऐसा जो निर्वदी तो जान पास स्थिर बुद्धी जो निर्सोणी उपाधी भेद रहितो असे पैन. भक्तजनो, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ म्हणजे कोण या संदर्भात अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दुःख यामुळे त्याला आनंद किंवा उद्वेग प्राप्त होत नाही. कासव ज्याप्रमाणे आपले अवयव डोके हात व पाय स्वतःच्या इच्छेनुसार आवरून घेते किंवा बाहेर काढते त्याप्रमाणे त्याची इंद्रिये त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. आत्मबोधाने तो सदा संतुष्ट असतो. भक्तजन हो, आपण प्रापंचिक माणसे आहोत आणि प्रापंचिक माणसाला स्थितप्रज्ञ होणे जमते का? आपणास छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपणाला राग येतो, आपणाला लोभ वाटतो, हो की नाही? परंतु जो खरा स्थितप्रज्ञ असतो तो अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपली मानसिक शांती घालवून कधीही बसत नाही. आपण एखादे कार्य करीत असताना ते कार्य भगवंताशी समर्पित ठेवून केले किंवा भगवंता प्रित्यर्थ केले आणि ते करीत राहणे हे आपले कर्तव्य मानले म्हणजे कुणी तुम्हाला काहीही म्हणो, कुणी टीका करो, कुणी चांगले म्हणू, कुणी स्तुती करो किंवा कुणी वाईटही म्हणेल, पण आपण आपल्या कार्यापासून ढळणे नाही पाहिजे. हेच खरे स्थितप्रज्ञाचे लक्षण आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपल्याला मानसिक त्रास करून घेतो आणि आपल्या मूळ ध्येयापासून आपण विचलित होतो, पण हे काही बरोबर नाही. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे तो आपल्या ध्येयापासून कधीही ढळत नाही. एखादी गोष्ट मग ती परमार्थातली असो किंवा प्रपंचातली असो, आपण ती केली असता काही लोक आपल्याला चांगलं म्हणतील, काही लोक आपल्याला वाईटही म्हणतील, पण जर आपला उद्देश त्या पाठीमागे चांगला असेल तर ती आपण करीत राहणे हे आपले कर्तव्य आहे. व्यवहारात निव्वळ भौतिक सुख सोयीमध्ये नव्हे तर अगदी नृत्य, गायन किंवा क्रीडा इत्यादी हिशोबवहीच्या बाहेरील विषयामध्ये सुद्धा निरंतर प्रगतीची अपेक्षा असते. त्यामुळे यंदाच्या वर्षी अमुक रकमेचा फायदा झाला की लगेच कंपनी पुढील वर्षाचे लक्ष त्याहूनही जास्त ठेवते आणि एखाद्या गायकाने ठराविक रागावर प्रभुत्व मिळवले की दुसरा राग शिकायची धडपड सुरू होते.
तन्याय करून या जगातील बहुतेक सर्व मंडळी जे सध्या आहे त्यापेक्षा अधिक चांगले कसे मिळेल या विचारात गुंगून गेलेले आहेत. थांबला तो संपला ही म्हण या वस्तुस्थितीचे अगदी समर्पक वर्णन करते. भगवंत प्राप्तीचा आटापिटा आपण या पार्श्वभूमीवर सुरू केला असल्याने साधनेतही आपण एक टप्पा गाठला आहे हे कळले की प्रगतीचा पुढचा टप्पा कधी आवाक्यात येईल इकडे सतत बघत राहणे आवश्यक आहे. वारीला जाऊन आले की श्रावण महिन्यातली व्रते आणि मग नवरात्रीची उपासना आणि नंतर मार्गशीर्षातील साधना असा आपला क्रम अव्याहतपणे चालू आपण ठेवला पाहिजे. उपासना ही नेहमीच माणसाला मनशांती प्रदान करते, परंतु या सर्व उपायामध्ये साधनेच्या सुरुवातीलाच ती कधी संपणार याची तरतूद आपण केलेली असते. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. उदाहरणार्थ, वारी आषाढी एकादशीला समाप्त होते, श्रावण महिना भाद्रपदात विलीन होतो आणि नवरात्रीची सांगता विजयादशमीला होणार असते. अगदी दररोज उठून ध्यान करणे या क्रियेकडे जरी बघितले तरी ध्यान संपले की काय करावे याचा विचार आपण बहुतेक वेळा ध्यान सुरू करण्याच्या आधीच केलेला असतो असे दिसून येते. आणि वर्षानुवर्ष इष्टदेवतेच्या नामजपामध्ये रमणाऱ्यांना सुद्धा जपफलाची म्हणजे साक्षात्काराची ओढ लागलेली असते. थोडक्यात काय तर परमार्थातही आपण सतत प्रगतीच्या मागे लागलेले असतो. आपले ध्येय जे स्वयंभू आहे त्या अवस्थेमध्ये आयुष्यभर राहायचे आहे याची जाणीव आपणापैकी अतिशय दुर्मिळ लोकांना असते. भक्तजन हो, निरंतर प्रगतीचे विचार आपणा सर्वांच्या मनात असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण असे ठिकाण वा मानसिक अवस्था बघितलीच नाही की जी स्वतः निरंतर स्थिर आहे. आज स्वच्छ दिसलेले पाण्याचे तळे उद्या टपके होते आणि आज अतिशय आदर्श वाटणारी व्यक्ती सवयीची झाली की सामान्य होते. हो की नाही? खरं आहे ना? असाच आपणा सर्वांचा अनुभव आहे. मनात घर करून बसलेले आदर्श विचार सुद्धा आचरणात आणायला लागले की व्यावहारिक तडजोडीच्या संगतीने बदलायला लागतात. स्थिरता आपणास तिच्या प्रादुर्भावाने न जाणविता अभावाने जाणवते, परंतु भगवंताला अभिप्रेत असलेली ब्रह्मस्थिती या सर्वापेक्षा मूलभूतपणे वेगळी आहे. एकदा या स्थितीमध्ये साधकाने प्रवेश केला की त्याच्या मनात कुठलाही बदल, कुठलीही प्रगती करण्याची इच्छा उरत नाही. साधकाची ही स्थिती वर्णन करण्यास भगवान म्हणत आहेत की ज्या मनुष्याने ममता आणि अहंकार याचा पूर्ण त्याग केला आहे त्याच्या मनात विषय सुखाच्या इच्छेची प्रबलता नाहीशी होऊन सर्व कामना नाहीशा होतात आणि त्याला परमशांती प्राप्त होते. या स्थितीला ब्राह्मी स्थिती म्हणतात आणि ती प्राप्त झाली की काही वेगळे करण्याचा मोह कधीही उत्पन्न होत नाही आणि त्यामुळे अगदी स्वतःच्या ध्येय विनाशाची वेळ समोर आली तरी तो मनुष्य तिकडे लक्ष सुद्धा न देता आपल्या ब्राह्मी स्थितीत रममान होऊन राहतो. आयुष्यभर नुसती चंचलता बघत असल्याने ब्राह्मी स्थितीची ही अकल्पनीय स्थिरता कशी असू शकेल यावर आपण थोडा विचार करूया. असे बघा, जरी या जगातील प्रत्येक वस्तू अशाश्वत असली तरी काही गोष्टींचा समूह केला तर त्यांच्या एकत्रितपणे जो शाश्वत राहतो. उदाहरणार्थ, समुद्रातील पाणी कमी जास्त होऊ शकते, पण या पृथ्वीवर आणि वातावरणात असलेल्या पाण्याकडे पाहिले तर ते स्थिर आहे असे दिसून येते. समुद्रातील कमी झालेले पाणी
बाष्पीभवनाने आकाशात आहे आणि पावसाने जमिनीवर आलेले पाणी निरनिराळ्या नद्यातून वाहत आहे. काही पाण्याचे बर्फ बनत आहे तर कुठेतरी हिमनद्या विचळत आहेत. परंतु या जगातील पाण्याचा साठा तसाच आहे. असेच एक छोट्या प्रमाणातले उदाहरण म्हणजे एखाद्या घरातील वातावरण प्रसन्न आहे असे आपण म्हणतो. परंतु त्या घरातील एखादी व्यक्ती बघितली तर ती नेहमी प्रसन्न असतेच असे नाही, हो की नाही? कधी सासू नाखुश असेल, कधी सून रुसलेली असेल, तर कधी नातू हट्ट करीत असेल. परंतु तरी सुद्धा त्या घराचे एकंदर वातावरण प्रसन्नच असते आणि तिकडे आपणास नेहमी जावेसे वाटते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील चंचलतेमध्ये स्थिरता आहे. ज्या साधकाने आपल्या जीवनातील अनंत घटकापासून दूर राहून त्यांच्यामधील सामंजस्य बघितले असेल तो स्वतःच्या तटस्थपणामध्ये स्थिर असतो, हो की नाही? आपण अस्थिर का आहोत? तर आपण नेहमी कोणाची तरी बाजू घेऊन जीवनाच्या रणांगणात उतरत आहोत. असे बघा, कुरुक्षेत्रामध्ये इतके घनघोर युद्ध झाले तरी संजय आपल्या जागेपासून ढळला नाही. तो आपला लांबूनच धृतराष्ट्राला सर्व वृत्तांत सांगत होता. खरे म्हणजे त्याच्या मनाची ओढ पांडवाच्या जयाकडे होती, पण तिकडे त्याने लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनातील सर्व चढउतार, मनातील भावनाचा सगळा आवेश आत्मरूपी राजाला वर्णन करण्याच्या हेतूने नुसता बघितला तर आपली स्थिती संजयाप्रमाणे स्थिर होईल आणि आपल्याला त्याच्याप्रमाणे दिव्यदृष्टी प्राप्त होईल. ब्राह्मी स्थितीमध्ये आपल्या देहमनाच्या कुरुक्षेत्रावरील निरनिराळ्या वासनांच्या कलहाकडे तटस्थपणे पाहायची शक्ती आहे. असा स्थितप्रज्ञ दगडाप्रमाणे निर्जीव निश्चल होत नाही तर पृथ्वीवरील वातावरणासारखा सर्वव्यापी होतो. नीट लक्ष द्या, सर्व बदलांना तो व्यापून असल्याने तो निश्चळ होतो. अरुंद पाय वाटेने डोंगरावर चढत असताना आपणास दिसत असलेले दृश्य सतत बदलत असते. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. परंतु एकदा का आपण माथ्यावर पोचलो की संपूर्ण विहंगम नजारा दिसायला लागतो आणि मग दृश्यात फरक पडत नाही. संताची स्थिरता अशी व्यापकपणे स्थिर असते. या व्यापकतेमध्ये जी गोडी आहे ती अवीट आहे. अगदी मृत्यू समोर आला तरी आपली स्थिती ढळत नाही. मग बाकीच्या गोष्टीची बातच करू नका. स्थितप्रज्ञ कसा चालतो, बोलतो, वागतो याचे वर्णन करताना भगवंतांनी काढलेला हा पूर्णोद्गार आपणा सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. संसारातील निरंतर चंचलतेमुळे उद्भवलेल्या बुद्धीच्या अंधकारात निश्चळ चमकणारा हा तुर्य अवस्थेचा प्रकाश आपणा सर्वांना योग्य मार्ग दाखवेल यात शंका नाही. कारण भगवंताची तशीच योजना असते आणि म्हणून आपणास सांगितल्याप्रमाणे समताची स्थिरता ही खूपच व्यापक असते. ते कायमच स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये असतात आणि सर्व गोष्टीमध्ये, सर्व भूतामध्ये, सर्व विश्वामध्ये ते भगवंताचे रूपच पाहत असतात. त्यामुळं त्यांना कुणी जरी काही म्हणाले, कुणी चांगलं म्हणलं, कुणी वाईट म्हणलं तरीही त्यांची स्थिरता कधीही ढळत नाही, हो की नाही? या संदर्भात श्री सद्गुरू चरित्रामृत या ग्रंथामध्ये एक कथा आलेली आहे. त्या संदर्भात आपण थोडंसं विवेचन करूया. भक्तजनो, श्री सद्गुरू काशीनाथ महाराज धारा शिवग्रामी असता जाण सद्गुरू करीती नित्य निरूपण तल्लीन होती भक्तगण सद्गुरू निरूपण ऐकिता करिता उपदेश भक्तजना प्रपंच परमार्थ निरूपणा तो एके दिनी जाना कथा वर्तली परेसा.
पुढे असा ग्रंथकार म्हणतो की धन्य धन्य ते भक्तजन, धन्य धन्य ते भक्तजन, सद्गुरु मुखे करती श्रवण, अगाध सद्गुरूंचे महिमान, अगाध ज्ञान कथिती, नाम महिमा कथिती जाण, तल्लीन असती भक्तगण, भाव समाधीत सदा निमग्न, तो यवन पातले, निजाम राज्य तये स्थान, रजाकार मातले गण, तव ते तन्या स्थानी पातून, म्हणते कीर्तन बंद किजे. पहा बरं, धाराशिव म्हणजे आत्ताचं उस्मानाबाद, त्या ठिकाणी एका भक्ताच्या घरी श्री सद्गुरू कीर्तन करत होते आणि त्यावेळेस त्या भागामध्ये निजामाचं राज्य होतं. तर रात्री ते कीर्तन करीत असताना काही निजामाचे सैनिक आणि रजाकार त्या ठिकाणी आले आणि ते काय म्हणतात पहा, आमुच्या सुलतानाचा आदेश, नका भजू ईश्वरास, प्रलाप करू नका आज, बंद करा सत्वरी, बंद करा तुमचे कीर्तन, व्यर्थ प्रलाप असे जाण, करा अल्लाचे नामस्मरण, आदेश असे आमुचा. पावर ते म्हणा लागले की आम्हाला आमच्या राजाचा निजामाचा आदेश आहे, तुम्ही काफर जण आहात, तुम्ही जे आता जे करत आहात हा नुसता व्यर्थ प्रलाप आहे आणि हा प्रलाप या ठिकाणी तो बंद करा तुम्ही, अशी आमची राजाची आज्ञा आहे. पुढे ते असं म्हणतात, तुम्ही तो काफर जन, नाही पडिले कधी कुराण, व्यर्थ दंगा करिता जाण, निशी माजारी परेसा. त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा धर्मग्रंथ आहे कुराण, तोच महान आहे, तो तुम्ही कधीही वाचलेला नाही आणि तुम्ही हे काय सांगत आहात हे नुसतं व्यर्थ अशी बडबड आहे. हे सद्गुरूंनी ऐकलं, सद्गुरूंना अजिबात राग आला नाही. मी तुम्हाला मागच सांगितलंय, संत हे नेहमी स्थितप्रज्ञ असतात, त्यांना कुठल्याही गोष्टीचा राग द्वेष मोह दंभ माया कधीही लागू होत नाही आणि म्हणून ते संत असतात. मग ऐकुणी तयाचे वचन, सद्गुरु बोलती हास्यवदन, काय कथिले असती कुराण, करू श्रवण तुमच्या मुखे. ते ऐकलं म्हणले कुराण महान आहे आणि तुम्ही करतात ते काय योग्य नाही आहे. सद्गुरू हसले आणि म्हणाले खरं आहे तुमचं म्हणणं म्हणले, आणि कुराण आम्हालाही ऐकायचं आहे म्हणले तर तुम्ही तुमच्या कुराणातले काही कौन सांगा, विचार सांगा, तेही आम्हाला पटतील. आम्ही कुठं म्हणतोय आमचं पुराणाचं महान आहे म्हणून, तुम्ही तुमच्या मुखाने सांगा, आम्ही ते ऐकू. श्रवण करू आम्ही कुराण, तुमच्या मुखे सद्भावे करून, तिथीचा अर्थ गण ज्ञान ग्रहण करू पै. पुढे ते असं म्हणतात, समस्त शास्त्रात समस्त धर्माचे शास्त्र ग्रहण, वंदितो आम्ही बायबल कुराण, वेदशास्त्र समस्त पुराण, वंद्य असती आम्हाशी. म्हणजे महोदयो महानुभावानो, आम्हाला ना जसं आमचं पुराण प्रिय आहे तसंच आम्हाला कुराणही प्रिय आहे, आम्हाला बायबलही प्रिय आहे, आम्हाला वेदही प्रिय आहेत, कारण त्यामध्ये ज्ञान आहे, त्यामध्ये आदर्श विचार आहेत. त्यामुळे त्या कुराणातले आदर्श विचार तुम्ही आम्हाला सांगा. ऐकुणी सद्गुरूचे वचन, रजाकार विस्मित जाण, त्यासी न एक कुराण, बगले झाकती आपुली. रजाकारांना वाटलं की आपण असं काय बोललो की हे रागावतील, मग आपण या ठिकाणी यांना दंगा करू, यांना आपल्या राज्यात दुरुंगामध्ये घालू. तसं काही झालं नाही ना. सद्गुरूंनी सांगितलं तुमचं कुराण महान आहेच, यात काही शंका नाहीच आहे, पण ते कुराण ऐकायची आमची इच्छा आहे, तर तुम्ही सांगा तुम्हाला ज्ञान आहे त्या कुराणाचं. तेव्हा या सैनिकांना कुठलं ज्ञान, ते खाली मान घालून उभे राहिले. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं की कुराणामध्ये काय सांगितलेलं आहे. कुराणातील हर कवन, सोये वदती जाण, तयाचा अर्थ विशद करुण, कथिती समस्त जनाशी. अगाध सद्गुरूंचे ज्ञान, प्रत्यक्ष कुराण करते कथन, ईश्वर अल्ला असे समान, भेदाभेद मंगळ. ईश्वर निराकार निर्गुण, कथिती स्वये वेद कुराण, मानवे स्वभक्तिस्तव जाण, रूप धरिले मनीचे. तेव्हा सद्गुरूंनी सांगितलं, अरे बाबांनो,
तुमच्या कोरोनात सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तो देव सगळा एकच आहे. ती जी अविनाशी शक्ती आहे, अनंताशी शक्ती आहे, चिदाकाशी शक्ती आहे, ती एकच शक्ती आहे. माणसाने आपल्या मनातल्या भावाप्रमाणे त्याला नाव दिलेलं आहे. त्याला कोणी ईश्वर म्हणतं, कोणी अल्लाह म्हणतं, कोणी ख्रिस्त म्हणतं, पण ती शक्ती शेवटी एकच आहे. त्यामुळे कुणी आम्ही राम म्हणून करू, कृष्ण म्हणून करू, दत्त म्हणून करू, फरक काहीच नाही. तो देव आपल्या अंतर्मनामध्ये आहे आणि आपल्या अंतर्मनातली शक्ती जागृत करण्यासाठी त्या निर्गुण निराकाराला सगुण करून त्याची उपासना आपल्याला करावी लागते. कारण आपण सर्वसामान्य माणसं आहोत, एवढा सखोल विचार आपण करू शकत नाही. पण संत एवढा सखोल विचार करू शकतात, म्हणूनच ते महान असतात. आणि सद्गुरू तर हे साक्षात प्रत्यक्ष दत्तात्रेयाचे अवतार होते, यात काहीही शंका नाही. त्यामुळे त्यांनी त्या निजाम सेवकांना कुराणातल्या प्रत्येक कवनाचा अर्थ विशद करून सांगितला. ह्यामध्ये 2-3 तास निघून गेले. सर्व लोक तल्लीनपणे ऐकत होते. ते सैनिकही तल्लीनपणे ऐकत होते. शेवटी सद्गुरू म्हणाले, आता आमचं कीर्तन पूर्ण झालेलं आहे, सर्व भक्तांनी ऐकलेलं आहे, तुमच्या आज्ञेप्रमाणे आमचं कीर्तन आम्ही बंद करतो. असं म्हणून त्यांनी गजर केला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आणि आपलं निरूपण समाप्त केलं. म्हणजे पहा बरं, ही आहे खरी स्थितप्रज्ञता. आपणाजवळ जे ज्ञान आहे ते लोकांमध्ये नेहमी वाटलंच पाहिजे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे आपल्या सद्गुरूंनी ते संपूर्ण ज्ञान त्या निजाम सेवकाला सांगून त्यांनाही ज्ञानी बनवलं आणि त्यांनाही भक्ती मार्गाला लावलं. त्यांनी कीर्तन बंद केला म्हणून सांगायला असता सुद्धा त्याच्यावर अजिबात ते रागवले नाहीत आणि आपलं कार्य करीत राहिले. आणि असे महान सद्गुरू आपल्याला लाभले, हे आपल्या सर्वांचं परमभाग्य आहे, यात काही शंका नाही. म्हणून आपण त्यांच्या नामाचा गजर करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू काशीनाथ महाराज की जय.